गुजरातला पूर्वी संघाची प्रयोगशाळा मानले जायचे। आपल्या हिंदुत्ववादी राजकारणाचे राजकीय प्रयोग संघाने गुजरातपासूनच सुरू केले होते। त्या प्रयोगातूनच पुढे गुजरात भाजपचा बालेकिल्ला झाला। गेल्या जवळपास 3 दशकांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे। विधानसभा असो अथवा लोकसभा असो, भाजपचे वर्चस्व कायम राहत आले आहे। काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु सध्या तरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचं दिसतंय। आता तर इतिहासात पहिल्यांदाच गुजरातमधून काँग्रेसचा एकही राज्यसभा खासदार असणार नाही। याचा अर्थ तुर्तास राज्यसभेच्या संदर्भात गुजरात काँग्रेस मुक्त झाला आहे। गुजरातच्या 4 राज्यसभेच्या जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। विरोधकांकडून एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही, त्यामुळे भाजपचे 4ही उमेदवार बिनविरोध विजयी होतील। त्याबद्दलची औपचारिक घोषणा शिल्लक आहे। राज्यसभेत खासदार निवडून देण्या इतपत आमदारांची संख्याच नसल्यामुळे काँग्रेसने उमेदवारच दिला नाही। त्यामुळे गुजरात राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच गुजरातमधून राज्यसभेवर काँग्रेसचा एकही खासदार जाणार नाही। सध्या गुजरातमधून काँग्रेसकडून केवळ शक्तिसिंग गोहिल राज्यसभेवर आहे। त्यांचा कार्यकाळ संपत आलाय। राज्याच्या विधानसभेत एकूण 182 आमदार आहेत। काँग्रेसकडे केवळ 12 आमदार आहेत। 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद गमावले। यानंतर आता काँग्रेसवर आणखी मोठी नामुष्की उडवली आहे। गुजरात राज्याच्या स्थापनेनंतर अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे। याआधी काँग्रेसचा किमान एक तरी राज्यसभा खासदार गुजरातमधून असायचा। शक्तिसिंग गोहिल यांच्या निवृत्तीनंतर गुजरातमधून काँग्रेसचा एकही राज्यसभा असणार नाही। गुजरातमधून राज्यसभेवर 11 जण जातात। पहिल्यांदाच या सर्वच्या सर्व 11 जागांवर भाजपचे सदस्य असतील। स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पहिल्यांदाच शून्यावर आली आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।